उद्धव ठाकरेंच्या शहांवरच्या अॅनाकोंडा टीकेवरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय। उद्धव ठाकरे यांनी शहांचा अॅनाकोंडा उल्लेख करत टीका केली होती। यावर भस्म्या झालेला अॅनाकोंडा असं म्हणत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। अमित शहांनी काल मुंबई दौऱ्यात महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केलं। यावरून ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा असं म्हणत हल्लाबोल केलाय। ठाकरेंच्या या हल्लाबोलानंतर भाजप आणि शिंदे पेटून उठले। मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े। इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळे पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का?